स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते की प्रसाद सुखी असाल आणि मी आज आपल्याला 23 एप्रिल रोजी करावयाचा एक उपाय सांगणार आहे. एक आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला जसं पारद शिवलिंगाची आपण स्थापना करतो तशी पारद या धातूचे हनुमानाची मूर्ती मिळते. आपल्याला जर ती मूर्ती मिळाली तर आपण अवश्य ही मूर्ती स्थापन करा आणि कुठे हनुमानाचे मंदिर असेल त्या हनुमानाच्या मंदिरात एक रोट हनुमानाला अर्पण करा. रोट म्हणजे गव्हाचं पीठ, तूप आणि गूळ घालून केलेली मोठी जाडसर अशी चपातीसारखं, किंवा मग त्याची लॅप्सी करा आणि ते हनुमान मंदिरात अर्पण करा. त्यामुळे हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतील. हा नैवेद्य हनुमानांना खूप प्रिय आहे. आपल्याला शक्य तितक्या गोष्टी त्या दिवशी दान करा. हनुमानाच्या मंदिरात लाल झेंडा लावा आणि जय राम श्रीराम या मंत्राचा 108 वेळा किंवा 1008 हनुमान चालीसा वाचा. 9 वेळा रामस्तुती वाचा. रामस्तुती वाचल्यामुळे हनुमान आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्त करायला मदत होईल. तुम्ही हे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ते करून बघा आणि हनुमान जयंतीची विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय.